दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी अमोदिनी फाउंडेशनचा 3रा वर्धापन दिन साधेपणाने पण मोठ्या जल्लोषात साजरा झाला. सदर कार्यक्रमाची संपूर्ण थीम महिलांचे मानसिक स्वास्थ्य ही होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर राणी खेडीकर, बाल कल्याण समिती अध्यक्षा पुणे ह्या होत्या. सदर कार्यक्रमाची सुरुवात मेघना झुंझम यांनी सावित्रीबाईंच्या मनोगताने केली. प्रमुख पाहुण्या डॉक्टर राणी खेडीकर यांचा अच्युत सरकार अमोदिनींनी शाल आणि साडी देऊन केला. प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन करताना करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांची मुले यांची सत्य परिस्थिती, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यासाठी राणीताई करत असलेले कार्य, अशा मुलांकडे आपण समाजाने बघायचा दृष्टिकोन बदलणे कसे आवश्यक आहे, त्यांची गरज आणि अशा स्त्रियांना खऱ्या अर्थाने सक्षम करून त्यांचे मनस्वास्थ्य टिकवण्यासाठी काय करता येईल ह्या विषयीची माहिती दिली. सर्वच अमोदिनींनी आपले मनस्वास्थ्य उत्तम राखले पाहिजे, त्यासाठी त्यांना आवडेल आणि मनाला पटेल असा निर्णय घेणे, मग कुटुंब समाज यांच्या मुख्य प्रवाहात येऊन निर्णय प्रक्रियेत सामील व्हावे असा मोलाचा संदेश राणीताईंनी दिला. राणीताईंनी दिलेल्या भावनिक साधेमुळे सर्व अमोदिनींना अगदी हेलावून टाकले होते. या कार्यक्रमास MIT लॉ कॉलेजच्या डीन डॉक्टर सपना देव, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट माधवी पोद्दार, ॲडव्होकेट सुनीता बन्सल व अन्य मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान कष्टकरी मावशींचा सन्मान, त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू म्हणजे स्टील डब्बा आणि पिशवी देऊन आनंदाने करण्यात आला. मेघना या अमोदिनींनी कष्टकरी मावशींना ओवाळून सर्वांना हळदी कुंकू देऊन वाण दिले. सदर मावशींना देण्यात आलेले गिफ्ट तसेच हळदी कुंकवाचे वाण अमोदिनी, प्रीती शिंगवी आणि अश्विनी यांनी दिले. ह्या कार्यक्रमाची सांगता सुस्वाद अशा अल्पोहाराने झाली. हा अल्पोहार अमोदिनी रश्मी जोशी यांनी दिला होता. सदर कार्यक्रमानंतर बोलताना उपस्थित अनेक महिलांनी अमोदिनी फाउंडेशनचे कौतुक केले. तसेच आम्हाला मोलाचे मार्गदर्शन मिळाले आणि आम्हीही तुमच्या कार्यात सहभागी होऊ असे आश्वासन दिले. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोदिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अनिशा फणसळकर, उपाध्यक्षा रश्मी जोशी, सचिव ॲडव्होकेट संध्या बागुल, खजिनदार ॲडव्होकेट निलिमा चव्हाण, तसेच टीम अमोदिनी माधवीताई, अश्विनीताई, चित्राताई, मोनाताई, मेघनाताई, चिरंजीवीताई, प्रीतीताई, पल्लवीताई, अनिताताई, कल्पनाताई, मुणालताई यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अश्विनी कळंबकर यांनी उत्कृष्टपणे पार पाडले. सर्व अमोदिनींच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय दिमाखात संपन्न झाला. काम करायला लागतो ते असंच काम करायला सुरुवात होत नाही. त्याच्या पाठीमागे खूप जणांनी श्रम घेतलेले असतात. म्हणजे आज आपण एकमेकींना खूप पोकळ्या पद्धतीने घरात सांगून आलोय ना, खूपच छान पद्धतीने की जरा बघा, मी अर्धा एक तास जरा जाऊन येते, आज राणीताईंना भेटायचंय, त्यांना ऐकायचंय आम्हाला यासाठी. पण आपण या इथपर्यंत येण्यासाठी कुणीतरी खूप काही केलेलं आहे. तिथे आपण मग या पायरीवर आलो. मग आपल्यासाठी कोण ही विटांची इमारत उभी केली आहे? कोण आहे ज्यांनी मागच्या शतकामध्ये आजच्या शतकातल्या स्त्रीचं स्वप्न पाहिलं आणि ते साकारण्यासाठी इथे आलंय? आवडेल का तुम्हाला सगळ्यांना भेटायला? मला आवडेल तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायला, त्यांना जागवण्यासाठी. स्वतःचं नाव लौकिक मिळवलेलं आहे, कलाकार आहेत त्या उत्तम, वक्त्या आहेत त्या उत्तम. आणि तुम्हाला आणखी सांगायला आवडेल की एक अर्ध्या तासापूर्वीच त्यांचं पुण्यात आगमन झालंय, कारण त्या सांगलीला, साताऱ्याला होत्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात. म्हणजे विविध माध्यमांमधनं त्या वावरत असतात आणि आज आपल्यासाठी त्या इथे सावित्रीबाईंच्या वावरात त्या कशा आहेत ते आपल्याला दाखवणार आहे. मी मेघना. आता म्हणाल आज सावित्रीबाई इथं कशा पायी आली? म्हणलं बाई चला पोरीनं जाऊ भेटायला. पोरीनं बसा, पाय दुखतील उग्याच. सावित्री उभी राहिली तर काय वाटत नाही ग, जरा इथलं हलवू का थोडं. म्हटलं चला बाई आज पोरीनं जाऊ भेटायला. आता समध्या जणी म्हणतात सावित्री, कोणी म्हणतो पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका. समध्यासनी एवढंच ठावं काय, पण त्या काळात केलं तरी काय? आज संक्रांतीचं हळदी कुकू करताय. आता सार्वजनिक हळदी कुकू पोरीनं त्या काळी मीच चालू केलं नव्हतं. आता ही किती जणीच ते ठाव आहे ते काय मला माहित नाही. आता त्या काळात बाईनं का चालू केलं तर त्या काळामध्ये सर्व जाती धर्माच्या बायकांना एकत्र आणावं म्हणून मी सार्वजनिक हळदी कुकू चालू केलं. आता तो काळ पोरीनं असा होता ज्या काळात सगळ्या जाती धर्माच्या बायकांना एकत्र आणायचं म्हणजे चेष्टा नव्हती. पण म्हटलं नाही, समध्या बायकासनी आपण एकत्र आणायचं म्हणजे आणायचंच पोरींनो. आता सावित्री म्हणतात बाई एवढं होणारच. म्हटलं एकत्र आणायचं म्हणजे आणायचंच. म्हटलं तर एकत्र आणायचं कसं? समध्यासनी जागी नोटिसा दिल्या. म्हटलं सार्वजनिक हळदी कुकू ठेवलंय,
समद्यानी यायचं आणि आल्यानंतर एका जाजमावर बसावं लागल. आता पोरीनो पहिलं भीती वाटली ग. आता नवीन काहीतरी करायचं म्हटल्यावरती विरोध हा होणारच ग. पण विरोध दिशेने पोवायचंय म्हणजे काहीतरी करायचं हाय. मग आता करायचं कसं? मग म्हंटल बाई काय करावं म्हणून पोरीनो एकच पोत बाई ठेवलं हळदी कुंकवासाठी तिळगुळाने भरलेलं. आता म्हटलं पोरी येतील का नाही, पोरी येतील का नाही. पण पोरीनो बघता 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 एवढ्या जणी आल्या आणि सांगितल्याप्रमाणे एकाच जाजमावर समजा जणी बसल्या. आणि भारतातलं पहिलं हळदी कुंकू असं म्हणायला हरकत नाही. असं हळदी कुंकू बाई त्या काळात मी केलं आणि ते होतं पहिलं सार्वजनिक हळदी कुंकू. आता म्हणत बाई सावित्रीचं बालपण तरी कसं होतं. आता बालपण म्हणजे पोरीनो काय सांगू ग. अगं नायगावच्या नेवसे घराण्यात माझा जन्म झाला. आता तेव्हा पोरीनो बाईचा जन्म म्हणजे शापच ग. पण ज्या दिवशी माझा जन्म झाला का नाही माझ्या आई बापानं आमच्या गावात साखर वाटली अशा घराण्यात माझा जन्म झाला. आता कसं तुम्ही स्विमिंग करते अशी काय काय बायानं करते अशी. आता आमची छंदाला वेगळे होते ग. आमचे खेळ बी वेगळे होते. आता आई सारखी खावायची अगं सावित्री भाकर कर भाकर कर. पण खरं सांगू माझे छंदच लई आगळे. आता बाई त्याच्यातलाच एक म्हणजे आता तुमच्यापैकी किती जणी हिरीत पावलीत मला ठावं नाही. हिरीत उभं राहायला बाईला आवडायचं. तिकडून बाई आई सारखी खावायची अगं सावित्री कुठं गेलीस कुठं गेलीस. पण खरं सांगू मुक्तीला तिथंच उभी करायची. आवलीला तिकडे उभी. आवले अगं कोण आलं तर सांग बाई. हा न हिरीच्या मोठ्यावर उभं राहून गापकन बाई घालायला सावित्रीला लई आवडायचा. आणि तो हिरीतला गाड घेऊन त्याच्या भाकरी करायला पोरीनो मला लई आवडायचं ग. असं म्हणता म्हणता बाई स्थळ आलं फुल्यांचं ग. फुले म्हणजे बाई पुण्यातलं. बाई स्थळ आलं म्हटल्यावरती आता त्या काळात कुठलं ग बाई नवरा कसा दिसतोय काय दिसतोय कोणाला ठाव. म्हणता म्हणता सुपारी फुटली आणि लग्नाचा दिवस बाई उजाडला बी. आज आईनं असं सोन्याने मडवलेलं होतं. पण माझं लक्ष बाई माझं ध्यान दिसत तरी कसं असल म्हणजे बाई गोरा असल का काळा असल रोडा असल का कसा असल बाई समज लक्ष माझं बाई तिकडेच फॅन लावताय चालेलं. म्हणलं आता काय करावं बाई. अगं जावा की बघून तरी या कसं दिसतंय ते तरी बघून या. पण मैत्रसनी आईने बाई तसंच हाकलून दिलं. आता सावित्री बाई चळपळी म्हणून लई समजली जायची गावामध्ये बी. माझी बाई चळपळ सुरू झाली ग. कसं असेल ग कोणा सांगत लगीन होतंय म्हणून बाई तशीच उठले. एवढ्यात बाई एक काठी पाटात घुसली आणि अख्खं रक्तबंबाळ झालं. लोगड्याला रगात लावल्याबरोबर मी तशी ठोपम ठोकली. तसं आई आली आणि म्हणाली अगं सावित्री अगं काय कळतं का नाही तुला. अगं सासरची माणसं समोर बसली आणि त्यांच्या समोर अशी ओरडत बसली असं बाई. म्हंटल अगं आई लागले दिसत नाही का तुला. एवढ्यात बाई हे उठलं आणि हे म्हणाल सावित्रीच्या पायातून रगत येत आहे. पोरगी असली म्हणून काय झालं सासरी जायला लागली म्हणून काय झालं बघा तरी पहिला. तेव्हा मला कळलं पोरीनो हे म्हणजे आमचं वेगळंच रसायन हाय. तशीच बाई टांग्यात बसून पुण्याला आले बी. आता पुण्यात आल्यावर सकाळी बघितलं ते हे उठलं की जायचं बाई तालमीला. तिकडून आलं की बाई दूध प्यालं गेलं शाळेला. शाळेतून आलं की दोस्तांसंगत खेळायला. तिकडून आलं कंदील घेतला की बसतो बाई पुस्तकं वाचायला. म्हटलं बाई सावित्री एवढी लग्न करून आली हे तर काच कवड्या मी एकटीच खेळती आणि माझ्या संगत खेळायचं सोडून बाई हे उठत्या ते जात्या. म्हटलं शेठजी सकाळी सकाळी उठून जायची काय घाई आहे बाई एवढी. तर म्हणतात कसे सावित्री बुद्धी शाबूत असं नव्ह तरच आपण काय बी करू शकतो या. आता तुम्ही तर बाई शिकल्या समजलेल्या ग. किती जणी व्यायाम करतात जरा हातवार करा ग. बघू म्हणून म्हटलं पोरीनो व्यायाम केला तर बुद्धी शाबूत राहती या. म्हटलं शेठजी ते तर समजलं हो. बरं म्हटलं बाई ही बुक एवढी समधी कशासाठी काढून ठेवल्यात. अगं बाया 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 धुळीने तर माखून गेल्या ती आणि हा ढीग रचून ठेवलाय शेठजींनी जणू. तर म्हणतात तसे अगं सावित्री अगं धूळ दिसतीये तुला याच्या आत उडून बघ काय हाय. म्हणलं तर ह्याच्या आत काय असणार व शेठजी.
तर म्हणतात उघडून तर बघ. पोरीनं उघडून बघितलं. म्हणलं काय उघडून याच्यात? तर म्हणतात अगं याच्यात ज्ञान आहे सावित्री. म्हणून ह्याने बाई पहिलं पुस्तक दाखवलं. तर पहिल्या पुस्तकात पोरीनं आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ग, ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, ज्या बंधुता समता विश्वतेवर आपलं भारताचं संविधान आहे, त्या स्वराज्याची निर्मिती माझ्या छत्रपती महाराजांनी केली. म्हणून पहिला प्रणाम बाईकासनी केला. आपण विसरून गेलो. महाराजांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आम्हासनी, आणि तीच तर स्वराज्याची निर्मिती होती ग बाई पोरीनो. म्हटलं होय महाराज तर समजले, पण हा गोरा कोण? तर म्हणतात तसे अगं हा पियन हाय. अगं यानंच सांगितलं माणूस म्हणजे काय, माणसानं माणसा संगत कसं राहायला पाहिजे. म्हटलं भया 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 शेठजी एवढं समजो या बुकात लिहिलेलं असतंय होय? तर म्हणतात होय, म्हणूनच कंदील घेऊन रोज वाचित बसतो रात्रभर. म्हणून पोरीनो जगाची दारं उघडायची असतील तर वाचन हे करायलाच पाहिजे. ह्या शेठजींच्याकडून तेव्हा बाई मला धडा शिकला. म्हातारा संकट लावून द्यायचे. मग काय ग पोरीनो, पोरीचा नवरा मेला की पोरीनं त्याच सरणावर घालायचे ग. पोरी रडायच्या, पोरी वरपडायच्या, म्हणायच्या आम्हाला नको, आम्हाला नको, आम्हाला भासतंय, आम्हाला बाहेर काढा. पण पोरीनो तशाच पोरी मरून जायच्या ग. आणि ज्या पोरीची त्या आहे ती त्यांचे हालत काय सांगू ग. त्यांचे मुंडन करायचे, त्यांना अंधाराखाली ढकलून द्यायचे. 2-2 दिवसाची भाकर मिळाली तर मिळाली. कोणी बी यायचं, सासरा यायचा, धीर यायचा, कोणी बी त्यांच्यावर बलात्कार करायचा. पोरी पोटुशा व्हायच्या आणि त्याच पोराला विहिरीत ढकलून मोकळ्या व्हायच्या ग. वाटायचं सरणावर मेलेल्या पोरी बऱ्या का ह्या जित्या असून मेलेल्या पोरी बऱ्या. म्हणून पोरीनो त्या काळामध्ये मी सतीची चाल बंद केली. त्या काळात समजा न्हाव्यासनी एकत्र आणलं. म्हणलं रे पोरींच्या डोक्याला वस्तारा तुम्हीच जर लावला नाही तर पोरींचं मुंडन करल कोण? पहिला समजे जण घाबरले, नाही म्हणायला लागले. म्हटलं अरे कोण काय करताय मी सांगते तुम्हासनी. पोरीनं घाबरलेली पोरं एक एक म्हणता जमा व्हायला लागली आणि भारतातला पहिला संप म्हणजे 100 नावी आपल्यासाठी एकत्र आले आणि शपथ घेतली की आम्ही मुंडन करणार नाही. म्हणजे ज्या काळात एक बाई उमऱ्याच्या बाहेर बी येऊ शकत नव्हती त्या काळात पोरीनं मी सतीची चाल बंद केली. त्या काळात मुंडन बंद केलं. आणि आज समजा तुम्ही सो कॉल्ड मॉडर्न आहेसा, कोण राष्ट्रपती आहे, कोण पंतप्रधान आहे, समजा वेगळ्या वेगळ्या पदावरती आहेसा, तरी बी आपल्या घरातल्या बाईला म्हणजे अजून बी विचार करा की ग. बाईचा नवरा मेला तर एक पोरगीच येते ग तिचं कुकू पुसायला, दुसरी येते तिचं जोडवं काढते, तिसरी येते तिचं मंगळसूत्र काढते. पोरीनो हे शब्द करताना तुम्हाला लाजा वाटत नाही? अगं एक बाई म्हणून, एक आई म्हणून तुमच्या काळजाचं पाणी होत नाही? अगं परवाच एक पोरगी भेटली होती ग. म्हणाली माई 2 महिन्याचं माझं पोरग होतं ग. पोराला शेतात खुरपून बिरपून बाईनं वाढवलं. आपल्याच पुण्यामध्ये बी केलं. आणि तेव्हा एक नातेवाईक तिच्या मदतीला आला नाही. पण जेव्हा पोराच्या लग्नात आईनं आरतीचं ताट नुसतं हातात घेतलं तर आता तुमच्या सोकॉल मॉडर्न समजल्या जाणाऱ्या या जमान्यात बाईच्या हाताचे केस धरून बाईला बाहेर काढलं म्हणपातून का? तर म्हणे मग पोरीनं स्वतःला सावित्री जिजाऊच्या लेकी समजता, सो कॉल्ड मॉडर्न समजता आणि आपल्या घरातल्या बाईलाच मान देऊ शकत नाही. अगं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती संपूर्ण जगाला उद्धारी आमच्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी आम्हाला अगं त्या काळात सांगितलं आणि त्या दोऱ्याच तुम्ही खालून टाकून दिल्यात ग. एवढं सांगून सावित्रीला जागा. ताई हा एक मोठं व्यक्तिमत्व आहे असं छोट्याशा शब्दांमध्ये ते काही बसणार नाहीये, पण तरी मी बसवण्याचा प्रयत्न करते. ताईंनी सोशल वर्क मधनं BSW आणि MSW ही पदवी मिळवलेली आहे. तसेच देह विक्री करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांची मुलं ह्यांच्या शारीरिक समस्या, आरोग्य आणि ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, आर्थिक समस्या, आरोग्य ह्या विषयावरती त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीमधनं PhD मिळवली आहे. त्यानंतर ताईंचं वेगवेगळ्या सोशल संस्था ज्या आहेत, वेगवेगळ्या संस्थांशी ताई कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून सोशल वर्क करत असतात. तसंच वेगवेगळ्या वृत्तपत्रातनं ताई पालकांना समुपदेशन करत असतात. जे मी वाचलंय तेच मी तुमच्याबद्दल सांगते आहे. आणि तसंच एवढेच फक्त हे नसून म्हणजे फक्त अभ्यासाचाच गुण त्यांच्या अंगी नसून
नृत्य, चित्रकला, रांगोळी ह्या सगळ्यांची पण ताईंना आवड आहे आणि त्या सगळ्यात पण त्या निपुण आहेत. ताईंच्या कविता ह्या अगदी मार्मिक कविता असतात. आपण युट्यूबला वगैरे ऐकलं तर ते कळेल की सगळ्या किती गाढा अभ्यास ताईंचा आहे. अशा कविता ताईंच्या आहेत. आता ताई ह्या CWCच्या प्रेसिडेंट म्हणून आहेत आणि एवढं सगळं मोठ्या पदावरती असताना, सगळा त्यांचा कामाचा व्याप मोठा असताना प्रत्येक सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये ताई त्यांचा सहभाग नोंदवतात आणि समाजासाठी काहीतरी देण्याचा सतत त्यांचा प्रयत्न असतो. बालक हा तर त्यांचा आवडता विषय आहे. आवडतं चित्र असतं समाजाचं की हिने रडत राहावं किंवा हिने कोणाला काहीतरी मागत राहावं. हे जे आपलं एक चित्र महिलेचं उभं केलं, ती रडते तेव्हाच ती फार सगळ्यांची आवडती होते. जेव्हा एखादी बाई एखादा प्रश्न घेऊन उभी राहते स्ट्रॉंगली, मग ती हळूहळू ते जग तिची नावडती ती होत जाते. तर आनंद देणारी जर मी असणार आहे तर मला आनंदी राहणं किंवा माझ्या मनासारखं करणं जे मला आनंद देईल हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी सायन्स ग्रॅज्युएट विचार केला माझ्या पप्पानी. आता नेहमीप्रमाणे थोडं हुशार लेकरू दिसलं की मायबाप सायन्स देतात, ही फार जुनी परंपरा आहे आपली. तर मला पण त्या सवयीप्रमाणे सायन्स मी घेतलं 11वी-12वी मध्ये. पण मन काही त्याच्यामध्ये रमेना. मला ते आपल्याला ते पाण्यात दिसतं म्हणतं ना, तर ते मला तो विषय जमत होते सगळे, पण ते खूप आवडत नव्हते की अरे आपलं काहीतरी हे आपल्या आवडीचे विषय हे नाही आहे किंवा आपल्याला हे असं सगळं काही करायचंच नाही आहे. मग माझी मावशी ती MSW त्यांची पहिली बॅच होती नागपूर मातृसेवा संघातली, तर तिने ते केलं होतं. मग मी तिच्या खूप तिच्याशी जास्त कनेक्टेड होते, जवळ होते. मग ती मला शेअर करायची, आम्ही या संस्थेत गेलो किंवा मी असं केलं तसं केलं. मला अरे यार हे काहीतरी वेगळं दिसतंय, हे आपल्याला कदाचित हे मला आवडणार आहे किंवा मला हे करावंसं वाटतंय. पण एकदम सायन्समधून असं माझ्यासाठी माहित नाही त्यांनी आता काय काय स्वप्न बघून झाले होते सगळ्यांचे. तर एकाएकी त्यांना असं वळवलं की मी विषय सगळे बदलून टाकणार आहे. तर ते पण खूप सोपं नव्हतं. पण तरी माझी आत्या खूप मला सपोर्टिव्ह होती आणि मावशी पण. मग त्यांनी म्हटलं की तिला नाही तिचं मन रमत, तर आपण बघूया तिला इथे करू दे, तिला काय वाटतं ते. मग आणि माझं ड्रॉइंगही खूप सुंदर होतं. तेव्हा मला एक जीव असाही वाटायचा की आपण आर्ट वगैरे महाविद्यालयात वगैरे जावं. पण माझे वडील लॉयर, मग ते डिस्ट्रिक्ट जज पण होते. तर त्यांचं एकदम आता इथे भरपूर वकील आज सगळे, तर त्यांना हे काय ड्रॉइंग बिंग हे काय शिक्षण आहे का असं. तर ते तर संपलाच होता तो विषय, त्याच्यामुळे तिकडे जायचं नाही हे झालं होतं. मला हे तरी करूया काय याच्यात बघूया. मग ते ऍडमिशन घेतलं आणि मग मी जे रमले त्यात दरवर्षी पहिले युनिव्हर्सिटीमध्ये होते MSW मध्ये. मला एक एक्सपोजर मिळाला. आम्हाला एक डेझर्टेशन करायचं असतं. मग मी जाऊ लागले, ते सुरू झालं आणि ती आई, ते बाईमधली आई मला नव्याने दिसू लागली. याचं ग्रंथाली कडून माझं एक पुस्तक प्रकाशित आहे आणि त्याच्या भरपूर प्रती निघाल्या आणि अक्षरशः जागेवर 1000 प्रती माझ्या ज्या दिवशी प्रकाशित झाल्या त्याच दिवशी गेल्या. लाल दिव्याची व्यक्ती आणि निष्पाप बालपण असं ते पुस्तक लिहिलं. कारण आपण जेव्हा कुठलाही अभ्यास करतो त्या चौकटीत सगळ्या गोष्टी बसत नाही, आपल्या भावना तर नाहीच बसत. मग असं वेगळं जे मी संकलित केलं होतं, मला जी आई कळली होती, जी मुलं कळली, ती मी त्या पुस्तकातनं मांडली. म्हणजे माझं जेव्हा पूर्ण झालं PhDचं, त्या बायकांना ते काय वाचता लिहिता काय येत नव्हतं, ते काय खूप विषय पण कळत नव्हता. ये दीदी कुछ तो भी हमारे ऊपर किताब लिख रही, एवढंच त्यांना ते माहित होतं. तर ते त्यांनी हातात घेतलं. जेव्हा मी त्यांच्याकडे घेऊन गेले की मी ये लिखा है आपके लिए, तर ते वाचता येत नव्हतं पण त्यांच्या डोळ्यातनं गळागळा पाणी वाहत होतं. मी दीदी का गीता म्हणजे इतक्या प्रेमाने ते अशा हाताळत होत्या, म्हणजे जणू हे काय आपल्या लेकरू जसं काही खूप लाडाने हे केलेलं. म्हणजे यांना काही त्यातलं वाचता येत नाही, कळत नाही, पण माझ्यावरचा तो विश्वास की अभी हमारी दीदी डॉक्टर बन जाएगी. आणि ती लहान मुलं होती काही. मग तो त्या आईंचं त्यांचं बोलणं चाललं होतं की ये किताब दे देगी ना दीदी, वो कॉलेज में जाके तो डॉक्टर बन जाएगी. मग ते छोटे मुलं त्यांचं एक वाक्याने मला या कामाकडे स्ट्रॉंगली वळवलं की और हम, म्हणजे आपल्यावर अभ्यास करून ही तर डॉक्टर, मग आम्ही काय.
मग तेव्हा मला खरं माझ्या आयुष्याचा ध्येय म्हणा किंवा जे काही मी मिळवलं ते तेव्हा मला कळलं की नाही यांचं आपण खूप मोठं देणं लागतंय. आज तेच माझी ओळख आहे. आणि माझा USA ला प्रोग्राममध्ये माझा इंटरव्ह्यू झाला, सिडनीला झाला, पूर्ण बऱ्याच ठिकाणी मला बोलवलं जातं किंवा तो विषय मी मांडते या मुलांचा. इव्हन आता CWC म्हणून पण काही खूप चांगल्या संधी मिळाल्या यांच्यासाठी करायला. तर पॉलिसी लेवलवर पण काम मी माझ्या जे फाइंडिंग्स आहेत ते एक पिटिशन मी पण गव्हर्नमेंटला दिलं आणि लवकरच त्याचं रिझल्ट पण येईल. त्यावेळेला ते आईचं नाव लागावं म्हणून त्यावेळेला पण आम्ही भांडलोय की आईचं नाव त्यांना मिळावं या मुलांना, जेणेकरून ते पुढे त्यांचे मार्ग मोकळे व्हावे. आता तर आईचं नाव लावण्याचंच हे झालंय की सगळ्यांनीच आईचं नाव लावावं. आणि तेव्हा आम्ही भांडलो त्याच्यासाठी की यांचं नाव लावू द्या. म्हणजे विचार करा, म्हणजे आपण 9 महिने ती आई त्याला पोटात ठेवते, तिचं आपलं रक्तानी मांसानी जी बाई तिला वाढवते, तिचं नाव लावायला आपल्याला 40-40 वर्ष भांडावं लागतं. म्हणजे आपण आपला आनंद आपल्याला मिळवायचाच नाहीये, आपण हे ठरवलंय काय ना, दुसरं कोणीतरी ते चालवते, आपल्याला तसं चालायचंय. म्हणून मला जे आवडलं ते मी आयुष्यात आवर्जून केलं. आणि मला जो आज मला समाधान आहे फक्त या निर्णयामुळे की मला जे आवडलं वेळोवेळी तेच मी केलं. मी कधीही दुसऱ्यांसाठी माझे निर्णय बदलले नाही. उपलब्धच नव्हतं विषयावर. माझे गाईड म्हणायचे तू जे लिहिशील तेच लिटरेचर होणार आहे आता, कारण अभ्यासच नाहीये आपल्याकडे, कोणाचा रेफरन्स देणार. ते शोधून आणि असं काही गुगल केलं की पटकन येईल असं काही सोयच नाही. मग ते लेकरू घेऊन जायचं, खाली ते ठेवायचं पाळणाघरात कुठेतरी, मग आपण वर खाली करत राहायचं. आणि 22व्या वर्षी ती मी आई झाले. आणि एक तुम्हाला अनुभव सांगते, ज्यावेळी माझी मुलगी माझ्या हातात आली तेव्हाच मला ती आई कळली. कारण आई ही वेगळी राहू शकत नाही. तिला तुम्ही नवऱ्याचं बापाचं त्याला ते निकषाची गरजच नाही, ती स्वतःमध्ये संपूर्ण आहे. ती आई म्हणजे ती आई आहे. ते लेकरू हातात आल्यावर आपल्याला आपल्यातली जी आई आहे ती आपल्याला कळते, ती दुसरीही आपल्याला कळते. जेव्हा ती मला मी तेव्हा जायचे तेव्हा एक मुलगी शाळेत जाताना मला दिसली आणि दुसऱ्या साईडला तिची आई उभी होती सगळी आपल्या याच्यासाठी तयारी करून. मला फार वाईट वाटलं. म्हणजे तेव्हा मला काही अनुभव नव्हता ना या सगळ्या गोष्टींचा. मी म्हटलं वो जब स्कूल चले जाते फिर आप ये अपना शुरू करते जाओ, अच्छा नहीं लगता बच्चे के सामने. तो ती थोड़ा वेळ थांबली आणि ती म्हणाली अभी ये टाइम चला गया ना दीदी, फिर वो गिराईक दूसरी जगह चले जाएंगे. आप ही तो बोले ना इंग्लिश मीडियम में डालना है तो फिर इतने पैसे लगेंगे. आणि ते लेकरू समजायचं बरं माझी आई इथे का उभी आहे. आणि ती मला रस्त्यात जेव्हा जाताना मत डाटो ना माँ को, मेरे लिए तो खडी आहे. तुम्ही विचार करा, ती 6 वर्षाच्या लेकराला कळतं की माझी आई तिथे का उभी आहे. माझ्या 20 वर्षाच्या मुलाला अजूनही कळत नाही की माझी आई का कष्ट करते. तिला घरातून तो सपोर्ट मिळत नाही जो त्या मुलीकडून त्या आईला मिळतोय. ती आई आणि ती मुलगी धन्य वाटले मला त्यावेळी, दोघींची पण तयारी. म्हणजे तिथे ते शरीराला वगैरे काहीही किंमतच नाहीये. ती तुझ्या शरीरामध्ये कोणी इज्जत ठेवली आहे याची, ते तुम्ही कशाला ठेवली. कोण तुम्हाला सांगितले ते बाईच्या शरीरामध्ये तुमच्या समाजाची इज्जत ठेवायला. आम्ही सांगितलंय. कशाला ठेवता तुम्ही घराण्याची वगैरे इज्जत आमच्या शरीरावर. कधी आम्ही परवानगी दिली तुम्हाला अशी. मी दिली आहे माझ्या शरीराची. तुम्ही या घराण्याची इज्जत माझ्या शरीरावर आहे दिली आहे का मी तुम्हाला त्या घराला. तुम्ही का माझ्याकडनं अशा अपेक्षा ठेवल्या. आणि सुपर वुमन वगैरे मला या कॉन्सेप्टच पटत नाही. कशाला व्हायचं तुम्हाला. मला आनंद देणारी कोणीतरी मी व्यक्ती आहे, मी आनंद घेणारी व्यक्ती आहे, माझ्या निर्णयांचा आदर करणारी मी व्यक्ती आहे, माझे निर्णय प्रॅक्टिकली जगणारी मी व्यक्ती आहे. कशाला मला सुपर वुमन व्हायचं आहे. नाही जमत मला एखादं काम. मी ठेवली आहे स्वयंपाक करायला मावशी, तिलाही काम मिळतं ना. मला नाही जमत. अगदी खूप दोन्ही वेळेचा स्वयंपाक, क्लिनिक, ऑफिस सगळं नाही होत मला. आपल्या लिमिटेशन आपण ओळखायचे आहे. मानसिक स्वास्थ्य या विषयावर येता मी हे सांगते. एक काय होतं आपली भयान गोंधळ झालाय आता या पिढीतल्या आपण म्हणा किंवा दिशीतल्या. आपण
सगळ्या एकत्र, म्हणजे आता सुपर वुमेन होऊ का? की मग मी घरीच राहणार, असं नाही केलं तर मग माझ्याकडे लक्षच नाही राहणार का कोणाचं? मग हाऊसवाईफ होऊनच मी राहून जाणार का? ही नाही तर मग मला इकडे यावंच लागणार आहे, मग मला सुपर वुमनच व्हावं लागेल. असं काही नाही आहे. तुम्ही स्वतःला आधी माणूस म्हणून जगा. पुरुष करतात का असं? त्यांचा कधी गोंधळ होतं का? त्यांना नसते व्हायचं सुपर बिपर पुरुष, त्यांना कोण मानत पण नाही. आपणच आपलं काहीतरी, आपण माणूसच समजत नाहीये स्वतःला. बेसिक प्रॉब्लेम आपला इथे. मी आई बाई, मी ताई वहिनी, अमकट अमकट. अरे तू माणूस आहेस पहिले, तुलाही अधिकार आहे सगळे आनंद घेण्याचा, जगण्याचा. मग तूच नीट आनंदाने जगली नाही तर तू दुसऱ्याला काय देणार आहेस? मग आपण त्या लेबल जे आहे, एक तर त्या लेबलला, हाऊसवाईफच्या लेबलला मी घाबरते, नाही तर मग मला सुपर वुमन व्हायचं. मग तो प्रवास मला जमो की न जमो, मग मी तो काहीतरी करून तो करणार. कशासाठी एवढा मी? माझं मला ध्येय कळू दे, मला हे करायचंय, मग मी त्यात छान करते ना, मग ते छान आहे ना. मग ठीक आहे, तुम्ही तिथे खुश आहात ना, 4 मैत्रिणींना, 4 मुलांना, 4 लोकांना आनंद देत आहात ना, इट्स ओके. नका खूप धडपडू, नका स्वतःचं मानसिक स्वास्थ्य घालू. प्रत्येकाचं, माझी गुण वेगळे, ताईंचे सगळ्यांचं आपण वेगवेगळ्या. मुलं वेगवेगळ्या वयात जेव्हा जातात तेव्हा वेगवेगळी आई त्यांना लागते, वेगवेगळा बाबा लागतो. तसा विचार करणारा, तसं विचार करणारे पालक लागतात. त्याच्यामुळे हे सगळं करताना स्वतः आपण कुठे मारत नाही आहोत ना, स्वतःला कुठे मागे टाकत नाही आहोत ना, याचा निश्चितच विचार करा. आणि जिथे वाटतं इथे ठीक नाही वाटत तर उठून निघून जायचं. कारण तुमचं मानसिक स्वास्थ्य राखण्याची जबाबदारी या सगळ्यांची नाहीये, ही फक्त तुमची आहे. मला इथे नाही कम्फर्टेबल वाटत आहे, नाही छान वाटत आहे, निघून जायचं. त्यांची जबाबदारी आहे का तुझं मानसिक स्वास्थ्य राखायची? माझी जबाबदारी आहे. मला लाल दिव्याच्या वस्तीवर एक आई भेटली मला, गडद काजळी रेषे मागे दाटली होती अगतिक ममता. गडद काजळी रेषे मागे दाटली होती अगतिक ममता. डोळ्यामधुनी लाजे संगे, डोळ्यामधुनी लाजे संगे वाहत होता ओला ठिपका. लाली पांघरलेल्या ओठाखाली, लाली पांघरलेल्या ओठाखाली जखमा होत्या हिरव्या, जखमा होत्या हिरव्या. लाल दिव्याच्या वस्तीवर एक आई भेटली मला, नजर विकून पहारा केला, कुशीत जपले बाळाला. स्वतःला विकून ते बाळ सांभाळत, नजर विकून पहारा केला, कुशीत जपले बाळाला. दगडी झाले होते डोळे, दगडी झाले होते डोळे, बाळाच्या नयनी स्वप्नांचे काजळ भरताना. लाल दिव्याच्या वस्तीवर एक आई भेटली मला, ती लपवून घेते बाळ कुशीत, ती लपवून घेते बाळ कुशीत, पदर बाजारी जळताना. ती लपवून घेते बाळ कुशीत, पदर बाजारी जळताना. म्हणून आई ही नेहमी आई असते, ती कोणी का असेल. लाल दिव्याच्या वस्तीवर एक आई भेटली मला, हसरा चेहरा मनात हुंदका, हसरा चेहरा मनात हुंदका, बदनामीचा घाव सोसला. हा पण तिने सोसायचा. गाव हरवलं, अंगण सुटलं, परका झाला नात्यांचा धागा. सगळं तिचंच मायनस मध्ये तीच चालली आहे. बिझनेस कोण करते? गाव हरवलं, अंगण सुटलं, परका झाला नात्यांचा धागा. बाळ तिचे आणि ती बाळाची आई, ही एकच ओळख उरली आता, ही एकच ओळख उरली आता. अखंड ताकदीची आई ती, अखंड ताकदीची आई ती, तिला करू मानाचा मुजरा, तिला करू मानाचा मुजरा. आई भेटली मला. आता लेकरांच्या दृष्टीने ती आई काय आहे असं सांगणारी एक हिंदीमध्ये मी लिहिली होती कविता. म्हणजे मी ही पहिलीच अशी हिंदी कविता लिहिली. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे माझ्या. अपने आंचल के, हे आता लेकरू ज्या दृष्टीने आईला बघते ते. अपने आंचल के तुकडे बेचकर मेरा बीज खरीदती है माँ. जेव्हा तिला आई व्हायचं असते, ती ज्या पुरुषाला ती निवडते बाप व्हायसाठी, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याचे ती पैसे मोजते. एरवी ती पैसे घेते, पण जर
तिला आई व्हायचं असेल, ज्या पुरुषाचं बीज तिला, ती ते बीज विकत घेते. काय श्रीमंत आई आहे तुला. अपने आंचल के टुकड़े बेचकर मेरा बीज खरीदती है माँ. नरम कोख में मुझे सुलाकर, नरम कोख में मुझे सुलाकर धंधे वाली खाट पर कई बार मिटती है माँ. लाल दिया जलाती है माँ. आंसू से कितनी लड़कर वो हसी जीत कर लाती है. कशी तरी मुलांसमोर हसण्याचा ती आई नेहमी प्रयत्न करते. सफेद घरों के अंधेरे पीकर, सफेद घरों के अंधेरे पीकर कितनी उजली लगती है माँ. किती मोठी मोठी माणसं तिथे जातात माहिती तुम्हाला. पोलीस तर कायम जातात. लाल दिया जलाती है माँ. हर दिन अपने जख्म उधेड़ कर मेरा कल सीती है माँ. हर दिन अपने जख्म उधेड़ कर मेरा कल सीती है माँ. भूख मिटाकर समाज की मुझ में खून भरती है माँ. लाल दिया जलाती है माँ. खोली के बंद दरवाजे पर कोयला बन जलकर, खोली के बंद दरवाजे पर कोयला बन जलकर पल पल मुझे तराशती है माँ. तनमन पर फैले कीचड़ से मुझे कमल बना देती है माँ. लाल दिया जलाती है माँ. टाटा सारख्या कंपनीमध्ये ती मुलं आज कामाला आहे, जिथे मी काम दिखाकर मेरा खिलौना खरीदती है. अब आज 2 गिराई ज्यादा हुए तो मैं वो मोटर वाला कार लूंगी. दुपट्टे में अपने छींटे जड़कर, दुपट्टे में अपने छींटे जड़कर मुझे बाजार से बचाती है माँ. शिकवत आहे मुलांना. लाल दिया जलाती है माँ. मेरा बाप जो मांगा मैंने झूठा बाप दिखाती है माँ. हे पण त्यांना कळतं की हे नाव जे ती लावते ते खोटं आहे. फिर ऊंचे घर की ओर देख के मन के गीले कोने में सच्ची का बाप छिपाती है माँ. लाल दिया जलाती है माँ. अपनी अब्रू का एक एक पन्ना काला कर, अपनी अब्रू का एक एक पन्ना काला कर मुझे कलम दिलाती है माँ. काली रात की चादर ओढ़कर मेरा सूरज लाई है माँ. लाल दिया जलाती है. लाल दिया जब बुझ जाता है, जेव्हा व्यवसायाची वेळ संपून जाते. लाल दिया जब बुझ जाता है लाली काजल धुल जाता है. लाल दिया जब बुझ जाता है लाली काजल धुल जाता है. तब देखा है माँ को, तब देखा है माँ को कितनी सुंदर दिखती है माँ, कितनी सुंदर दिखती है. लाल दिया जलाती है. का समाजाचं आपल्या सोबत वाढणाऱ्यांचं, आपल्या सोबत राहणाऱ्यांचं, पण ते ऐकताना आज रडू येत आहे. पण तरीही ते संपू नये हेही तितकंच खरं आहे, कारण आपण अनभिज्ञ आहोत त्या तिथल्या लोकांपासून. तो जोडण्याचं काम आज राणी मॅडम आपण केलं. खरंच खूप छान वाटलं. आलात म्हणून आमोदीनी आम्ही कसं व्हावं याचं एक छानसं तंत्र तुम्ही शिकवलं म्हणून नाही. काही निर्णय घेतो आम्ही, पण कोणते घेतो हेही कळत गेलं आम्हाला. हाच तो लोकांपर्यंत पोहोचेल जेव्हा फक्त आजचा दिवस न देता आपण वर्षभर आणि अव्याहतपणे आपलं काम चालू ठेवू. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की एक वर्धापन दिन किंवा एक कार्यक्रम केला आणि कार्यक्रम संपला. तर असं न करता आपण वर्षभर काही ना काही कार्यक्रम आम्ही सगळ्याजणी घेत असतो आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. रादर आपण समाजाला सांगायचंय की आनंद कुठेही बाहेर नाहीये, आनंद आपल्यामध्ये आहे. आणि म्हणूनच आजच्या वर्धापन दिनी आपली थीम आहे मानसिक आरोग्य, कारण जे फार महत्वाचं आहे. रादर मी असं कायम म्हणते की फिजिकली एखादी व्यक्ती, आपण असं विचार करू की हँडिकॅप आहे किंवा ती काहीतरी कमकुवत आहे, पण ती जर मनाने स्ट्रॉंग असेल तर ती कुठल्याही प्रकारची उंची गाठू शकते. आणि हेच आमोदिनीचं ध्येय आहे की अशा व्यक्तींना थोडंसं मोटिवेशन देणं. मला असं वाटतं की आपण सगळ्या ज्या आमोदिनी आहोत, आम्ही आमोदिनी संस्थेतले पदाधिकारी आहोत, त्या ज्या प्रकारचं काम करतायत त्याच्यात सुद्धा कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला आपला धीर खचतो. आपल्याला असं वाटतं की नाही, आज थोडंसं नाही बरं वाटत आहे किंवा एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली, करावंसंच वाटत नाहीये. हे सगळं वाटत असताना कुठेतरी उभारी देण्याकरता एकमेकींच्या साथीची, हाताची गरज असते. आणि ते हात आज आपण वाढवणार आहोत आणि त्याच्याकरता हा प्रोग्राम आहे. आणि मी राणीताईंचं स्वागत करते की आज, आणि आज खूप आनंद होतोय की राणीताई इतक्या छोट्या कार्यक्रमाकरता आम्हाला हो म्हणाले आहेत. मी अबॅकसच्या क्लासला तुम्हाला पहिल्यांदा भेटले माझ्या मुलीच्या. तेव्हापासून माझी पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती अगदी म्हणजे माझी एज वाईज
एज वाईज थोडंसं मला म्हणजे थोडासा हेल्थवरती परिणाम झाल्यामुळे मला थोडंसं चेंजेस जाणवत होते, पण मी तुमचे सेशन्स केले आणि मला म्हणजे त्याच्यातून मला खूपच एनर्जी पॉझिटिव्ह वाटली. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे कॉन्फिडन्स लेवल पण माझा वाढला आणि माझा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण खूप छान वाढला आणि मी अजून छान पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते तुमच्या सहवासातून. थँक्यू. मी वैशाली सोपकर. मी आज ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजे चिरंजीवी मॅडम यांनी मला बोलवलं. मी फर्स्ट टाइम हा कार्यक्रम अटेंड केला आहे, पण मला इथं आल्यानंतर असं वाटलं की असं म्हणजे लहानपणी ज्या मैत्रिणी असतात ना, जास्त बोलतात आपल्या संग काहीतरी छानसं, तसं अनुभव आला मला इथं आल्यावर. म्हणजे लहानपणीचं जे असतात ते सांगतात ते की आपण असं केलं पाहिजे, महिलांना आपण म्हणजे जे विधवांचं वगैरे ते म्हटलं ना, याला मला खूप हे वाटलं काय म्हणजे आपण जे विधवा वगैरे जे असतात त्यांना आपण हे कार्यक्रमामध्ये त्यांना पण सहभागी केलं पाहिजे ना. असं काय झालं की नवरा नसला म्हणून तिला असं हे नाही केलं पाहिजे ना, आपणच त्यांना समजून घ्यायचं, आपण त्यांना कार्यक्रमामध्ये हे करून घ्यायचं, इन्व्हॉल्व करून घ्यायचं सगळ्या याच्यामध्ये व्यवस्थित. म्हणजे हे बाईचंच दुःख हे समजू शकते, असं बस एवढंच मी बोलू शकते. अमोदिनी थ्रू माझी अनिशा मॅडमशी 2 वेळा भेट झाली, 2 कार्यक्रमामध्ये. 2 कार्यक्रमामध्येच खूप म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण कशासाठी आलो याची हळूहळू थोडी थोडी जाणीव व्हायला लागली. खूप छान मैत्रिणी झाल्या, खूप छान लोकांशी भेटलो. आज कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले की ज्यांना फक्त पुस्तकात वाचलं होतं, पण आज त्यांना प्रत्यक्षात अनुभवलं आणि त्यांच्याकडून खूप मोठी शिदोरी घेऊन आज घरी निघाली आहे मी. आणि याच्यासाठी मी अनिशा मॅमना थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी इतकं सुंदर प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उभा करून ठेवलेला आहे अमोदिनी म्हणून. आणि इथून पुढं मी सगळ्या त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होईन. माझ्याकडून जे काही त्यांना मदत लागेल ती मदत करण्यासाठी सुद्धा मी तयार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी मोरे. मी या प्रबोधिनी ग्रुपवरती आज आले, तर इथलं जे लेक्चर मी पाहिलं की त्याच्यामधून मला असं समजलं की आपण म्हणजे आपण एक स्त्री म्हणून प्रत्येक जबाबदाऱ्या पार पाडतो, त्यावेळेस आपण एक माणूस पण आहोत हे आपण कधीतरी विसरूनच जातो. म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यासाठीच जगतोय, पण आपण आपल्यासाठी जगतोय का हा कधी विचारच करत नाही. किंवा आपण आपली पण मतं आहेत किंवा आपलं पण लाईफ आहे हे पण आपण जगलं पाहिजे. फक्त दुसऱ्यांसाठी जगणं, माझ्या मुलासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या सासूसाठी, म्हणजे आपण फॅमिलीसाठी जगतो सगळ्यात जास्त, ते आपण आपल्यासाठी किती जगतो हे पण महत्त्वाचं आहे. म्हणून त्याच्याच बरोबर आपण आपल्यासाठी पण जगलं पाहिजे, आपल्या पण हेल्थची काळजी घेतली पाहिजे. हे म्हणजे मला समजलं आणि ह्याच्यातून मी बरंच काही शिकले की आपण पॉझिटिव्ह कसं राहायचं. लाईफमध्ये बऱ्याचशाच गोष्टी घडत असतात, कोणी काहीतरी मागून बोलत असतं, कोण काय म्हणत असतं, तेच डोक्यात ठेवायचं की त्यांना बायपास करून पुढे निघून जायचं. हे खूप महत्त्वाचं आहे लाईफमध्ये. आणि जेव्हा तुम्ही बायपास करून पुढे निघून जाता ना, तेव्हाच तुम्ही लाईफमध्ये सक्सेस होता असं मला वाटतं. थँक्यू.